5 मिनिट झाले मी वेट करते आणि मी आज तशी येते पा जादू बनून आली आहे. पाऊस चालू आहे थोडा थोडा बुरबुर, त्यामुळे रेनकोट घातले वाटते नाही. हॅलो गाईज, वेलकम टू फॅमिली आवर. सॉरी फॅमिली आवर नाही, आता ऋतुसागर व्लॉग्स. आता आपल्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे मी, ऋतुसागर व्लॉग्स असं टाकलेलं आहे. आज आम्ही चाललो आहोत शनी शिंगणापूरला, संडे असल्यामुळे आणि खूप पाऊस पण येतोय बाहेर, तर काही ठरत नव्हतं कुठे जायचं, तर म्हणलं जाऊया शनी शिंगणापूरला. तर पहा आमच्यासोबत कोण आहे आज. सृष्टी ही माझी फ्रेंड आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. से हाय. हाय. काय सांगशील, कसं वाटतंय तुला? मला खूप भारी वाटतंय, कारण की बाहेर मौसम खूप मस्त आहे, म्हणून आम्ही फिरायला निघालेलो आहे. तो चला तर मग बघूया पुढे काय होतंय. स्टे ट्यून. हे बघा, ही काय माहितीये, बोल ग परत, बोल बोल. नको हे असं नको. बोल काय म्हणत होते, मौसम सांगते. मस्त आहे ना. ऐक ऐकलं का तुम्ही काय म्हणत होते? ती म्हणते मौसम मस्ताना बॉयफ्रेंड नसताना. मुवमेंट होत असते, मग त्यामुळं त्रास होतो मला. त्यामुळं मी गाडी विदाऊट AC घेणार. आणि उन्हाळ्यात कसं चालवणार? ते ओपन असतं ना, तर तिथून हवा घेणार का? तिथून तर जास्त ऊन आहे. माझे फ्रेंड्स मला म्हणतात तू ट्रॅक्टरच चालव. हा, ट्रॅक्टर चालवतो. बरोबर. इथेच आहे मेडिकल. त्या गाडीकडे चालू मागच्या आईला म्हटलं एवढी कसं काय काळी म्हणजे गाडी. काय घ्यायचं? उलटे व्हायचं. कोणाला उलटे व्हायला आहे का? हो, कुठे गेलती का तू? मेडिकल. का बरं मेडिकल मध्ये गेलती? मला गाडीचा त्रास होते. काय होतंय? आजारी पेशंट आहे मी. काय दुखतंय? वीकनेस पर्सन. गाईजीला उलट्या होत आहे, म्हणून ती उलटीची गोळी आणायला गेली होती आणि म्हणते दुखतंय. नाही आहे का मी आजारी? आजारी पण आहे, पण कवर झाली आहेत, पण ते उलटी होती गाडीत ACच्या, त्याच्यामुळं खोटारडे. कधी झाली नाहीये, पण मी काळजी घेते की नाही व्हावं. ओके. नगरमध्ये राहणाऱ्या सगळ्यांनाच माहिती आहे की शनी शिंगणापूरला जाण्यासाठी अहमदनगरवरून जाताना घोडेगावमधून डाव्या साईडला जी शनेश्वर देवस्थानाची पाटी दिसते, तिथून जायचा रोड आहे आणि आतमध्ये गेले की आणखी एक पाटी आहे, तिथून पण 200 मीटर अंतरावर शनिदेवाचं मंदिर आहे. आणि 200 मीटर अंतर राहिल्याच्या नंतर तिथं एंट्री फी असते, ती एंट्री फी भरायची आणि नंतर एंट्री करायची. एंट्री फी शक्यतो 20-30 रुपये असते 4 व्हीलरसाठी. हे पहा, आता आम्ही इथून एंट्री केली आणि आता लवकरच आम्ही दर्शन घेणार आहे आणि थोडंच अंतर राहते आहे आता पोहोचायला. तर पाहू शकता तुम्ही, मी इथे थोडे रेकॉर्डिंग्स घेतले आहेत तुमच्यासाठी. पूर्ण नाही घेऊ शकले, कारण पाऊस पण होता भुरभुर थोडी आणि खूप संध्याकाळ झाली, लेट झालं होतं त्यामुळे. आणि पाहण्यासाठी खूप सारं नवीन रिनोव्हेशन केलेलं आहे त्यांनी, पण एवढं सगळं फिरण्यासाठी खूप टाईम जाणार होता, म्हणून मी छोटे क्लिप्स घेतले. मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला दाखवते मी.